अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. सध्या आपल्या सर्वांचं जीवन हे धावपळीचं जीवन आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नित्यसेवा म्हणजे काय, नित्यसेवेमध्ये काय काय येतं, नित्यसेवा कशी करावी, कोणी करावी, कधी करावी, अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत. तर नित्यसेवा म्हणजे काय, तर आपण जी स्वामी समर्थ महाराजांची दररोजची सेवा करतो त्याला नित्यसेवा म्हणतात. नित्यसेवा म्हणजे अशी सेवा की ज्याच्यामध्ये कसलाही खंड पडू दिला जात नाही. जेव्हा मासिक पाळी असेल तेव्हाचे ते 5 दिवस सोडले तर इतरत्र आपल्याला कसलाही खंड पडू द्यायचा नाहीये. जेव्हा आपण नित्यसेवा करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यामध्ये कसलाही खंड न पाडता अखंडपणे आपल्याला ती सेवा करायची आहे. त्याला नित्यसेवा असं म्हटलं जातं. नित्यसेवेमध्ये काय येतं, तर स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय पठन करणं, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं आणि 11 वेळी तारक मंत्र म्हणणं. इतकी साधी आणि सोपी श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आहे, पण तितकीच प्रभावी सेवा आहे. ही सर्वांनी करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण सर्व संसारिक माणसं आहोत. संसारिक माणसं म्हटलं की आयुष्यामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सामना करावा लागत असतो. मग खूप साऱ्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. असा कुठला व्यक्तीच नसेल की ज्याच्या आयुष्यामध्ये अडचण नाहीये. तर अशा वेळी आपल्याला आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करावा लागतो. देवांच्या सेवा कराव्या लागतात. आपल्याला आपला एखादा तरी गुरु करावाच लागतो. ज्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते खरंच खूप पुण्यवान आहेत. आणि जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये दररोजची नित्यकामं करत असतो, स्वयंपाक करणं, मुलांचा टिफिन बनवणं, मुलांचा अभ्यास घेणं, तुमच्या पतीला दररोज टिफिन बनवणं, तुमची घरं आवरणं, ही जी दररोजची दैनंदिन कामं आपण जी करत असतो, ऑफिसला जाणं असेल, बाळ सांभाळणं असेल, अशी जी दैनंदिन कामं आपण करतो ना, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा ही आपल्याला करायची आहे. अगदीच वेळ न घालवता स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा अगदी कमीत कमी वेळेमध्ये कशी करावी हे पाहणार आहोत. जर तुमच्याकडे कसलाही वेळ नसेल, तुम्ही ऑफिस गोईंग असाल, तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्हाला घरातली खूप कामं असतील की ज्यामुळे तुम्हाला स्वामींची सेवा करायला वेळच मिळत नाही, पण स्वामींची सेवा करणं तुमच्या मनामध्ये आहे, तर अशा वेळी तुम्ही थोडासा का होईना पण वेळ तुम्हाला काढायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला सर्वात आधी स्वामींच्या समोर बसायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे. तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, मी जी काही सेवा करणार आहे, अगदी 5 मिनिटांची का होईना पण जी सेवा करणार आहे ती सेवा मानून घ्या. अशीच माझ्याकडून तुमची नित्य सेवा करून घ्या. तुमची सेवा करून आमच्या ज्या काही व्याधी आहे, जी काही दुःख आहे ती नष्ट करा, आमच्या इच्छा पूर्ण करा, सुख शांती समृद्धी आमच्या घरामध्ये नांदू द्या आणि कायमस्वरूपी तुम्ही आमच्याकडून अशीच सेवा करून घ्या, अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करायची आहे. सेवा करण्यापूर्वी तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करणं आपल्याला दररोज शक्य होत नाही, पण गुरुवारचा दिवस जर स्वामींचा आहे त्या दिवशी तरी तुम्ही निदान अभिषेक करायचा आहे. तेव्हा तुम्ही पंचामृतने स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि इतर दिवशी तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला मूर्ती स्थापन करून स्वामींना अष्टगंध लावायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत, फुले वाहायचे आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो अमृता समान रसाळ ग्रंथ, जो स्वामींचा अतिशय प्रिय ग्रंथ आहे, हा ग्रंथ प्रत्येक भक्ताकडे असायलाच हवा. हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा आध्यात्मिक शॉपमध्ये मिळेल. तिथून तुम्ही हा ग्रंथ आणायचा आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहे आणि अगदी लहानसा ग्रंथ आहे, सर्वांना समजेल असा मराठी ग्रंथ आहे. या ग्रंथामधील दररोजचे 3-3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. अशा प्रकारे 7 दिवसामध्ये तुमचं पूर्ण 21 अध्याय वाचून होतात, म्हणजे एक पारायण पूर्ण होतं. त्यानंतर तुम्हाला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, पण वेळेअभावी आपल्याला 11 माळी करणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. एक माळ म्हणजे एका माळेमध्ये 108 मणी असतात, तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि कुठलीही सेवा आपण जेव्हा करत असतो ना, तेव्हा श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हा मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ हे जे नामस्मरण आहे हे तुम्ही दिवसभरात कितीही कामात असा, मनातल्या मनात तुम्हाला हे जे नामस्मरण आहे ते चालूच ठेवायचं आहे. अगदी 10 मिनिटांची ही सेवा आहे आणि 10 मिनिटं तर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये स्वामींसाठी देऊच शकता. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळा तारक मंत्र. ही नित्य सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करू शकता. पण मला असं वाटतं, जर तुम्ही सकाळी ऑफिसला जात असाल तर थोडंसं लवकर उठून 10 मिनिटामध्ये ही सेवा करा आणि मग बाहेर पडा. यामुळे तुमचं दिवसभर स्वामी रक्षण करतील आणि तुम्हालाही एक आत्मिक समाधान लाभेल की आपण स्वामी सेवा करूनच घराच्या बाहेर पडलेलो आहोत. सकाळी घराच्या बाहेर जाताना स्वामींना मुजरा करून, प्रार्थना करूनच बाहेर जायचं आहे की स्वामी मी या ठिकाणी जात आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही माघारी याल, घरामध्ये याल, हातपाय तोंड धुवा, देवासमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा, तेव्हाही तुम्ही स्वामींना मुजरा करा आणि स्वामींना धन्यवाद द्या की तुमचा संपूर्ण दिवस चांगला गेलाय, तुम्ही माझ्यासोबत आले, माझं रक्षण केलं, माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला यश दिलं आणि मला घरी सुखरूप आणलं. या गोष्टींबद्दल धन्यवाद देऊन तुम्हाला स्वामींना नमस्कार करायचा आहे. हे नित्यसेवेमध्ये तुम्हाला नक्कीच ॲड करायचं आहे. याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना स्वामींची सेवा करण्यासाठी भरपूर वेळ असतो तर त्यांनी दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचाच आहे. श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठण करायचे आहेत आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतात आणि ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी ही स्वामी सेवा नक्कीच करायची आहे. अगदी ज्यांना कमी वेळ आहे त्यांनी 10 मिनिटात कशी सेवा करावी आणि ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी ॲटलिस्ट 20 ते 25 मिनिटामध्ये कशी सेवा करावी हे मी तुम्हाला सांगितलं आहे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल. तुम्ही ज्या दुःखातून, संकटातून, अडचणीतून, त्रासातून जात असाल ते कायमस्वरूपी निघून जाईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम बनून राहील. परत एकदा सांगते, ज्यांना कमी वेळ आहे त्यांनी 10 मिनिटामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठण करणं, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1 माळ जप करणं आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणणं. आणि ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करणं, तारक मंत्र 11 वेळा म्हणणं, श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय दररोजचे पठण करणं. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींच्या आरती करू शकता आणि सकाळी संध्याकाळी बाहेर जाताना तुम्हाला मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे. आल्यानंतरही मुजरा करायचा आहे, महाराजांना धन्यवाद द्यायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामींना मुजरा करायला विसरायचं नाहीये. मुजरा करणं म्हणजे काय, तर स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. स्वामींना मुजरा करणं म्हणजे नक्की काय, जसं आपण इतर देवी देवतांना हात जोडून नमस्कार करतो तसं स्वामींना मुजरा करणं म्हणजे स्वामींना नमस्कार करणं हा त्याचा अर्थ आहे. मुजरा करणं म्हणजे स्वामींच्या फोटो पुढे किंवा स्वामींच्या मूर्ती पुढे आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. आपल्याला स्वतःला आत्मसमर्पित स्वामींना करायचं आहे आणि स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे स्वामींना मुजराच करायचा आहे. तर झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.